स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याचा गायलेलं एक गाणं महाराष्ट्रात चर्चेचा विषय तर बनलाच, मात्र या गाण्यामुळे कुणाल कामराची अडचण सुद्धा वाढली आहे। कुणाल कामराने नाव न घेता ठाणेचा रिक्षेवाला असा आशयाचा एक गीत आपल्या प्रेक्षकांच्या समोर प्रस्तुत केलं आणि हाच गाणं त्याला वादात अडकवून गेला। ठाणे की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा, हाय। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा, हाय। एक झलक दिखलाए कभी गुवाहाटी में छुप जाए, मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चश्मा, हाय। मंत्री नहीं वो दल बदलू है और कहा क्या जाए, जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए। मंत्रालय से ज्यादा फडणवीस की गोदी में मिल जाए, तीर कमान मिला है इसको बाप मेरा ये चाहे। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चष्मा, हाय। हा गाणं पब्लिश झाल्यानंतर शिवसैनिकांनी कार्यक्रमाच्या जागी जाऊन तोडफोड केली आणि कुणाल कामराला फोन करून शिवीगाळ केली। हाँ हाँ बोलो। जगदीश शर्मा बोल रहा हूँ, सूचना शाखा में। क्या बोले थे तूने साहब के बारे में? वीडियो डाला है। कौन सा साहब है ये? शिंदे साहब, हाँ। हमारे मुख्यमंत्री, उनके बारे में क्या वीडियो डाला है? अभी तो मुख्यमंत्री का है, उप मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री है, उनके बारे में क्या वीडियो डाला है तूने? देखा ना आपने वीडियो? देखा है, होटल को जाके देख ले, हम लोग ने क्या हाल किया। अभी तू जिधर मिलेगा ना तेरा भी वही हाल होगा, समझा क्या? किधर रहता है तू? तमिलनाडु। तमिलनाडु तेरी तमिलनाडु में आके मारेगा देखो, वही है। हेलो, आजा आजा तमिलनाडु आजा। किधर आने का? तमिलनाडु। तमिलनाडु में कैसा पूछेगा भाई? कुणाल कामरा तमिलनाडु में कैसा पूछेगा बोलते हैं? बात कर, एक मिनट हमारे सर से बात करना। कुणाल कामरा कॉन्ट्रोवर्सी नंतर विरोधकांनी सरकारवर टीका केली। उद्धव ठाकरे कुणाल कामराच्या समर्थनात प्रतिक्रिया दिली, तर आदित्य ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया देत म्हणाले की कुणाल कामरांनी शिंदेचं नाव घेतलं नाही, मग त्यांना मिरची का लागली। आणि काल जे भेकड लोक आहेत त्यांना त्या गाण्यावरनं तथाकथित त्यांच्या गद्दार नेत्याचा अपमान झाला असं वाटलं, म्हणून तोडफोड केली। हे गद्दार यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोरटकर दिसत नाही, राहुल सोलापूरकर दिसत नाही। कोश्यारीने अपमान केला होता तेव्हा कोश्यारींचा निषेध करण्याच्या यांचा धाडस नाही। हे भेकड लोक आहेत आणि गद्दारच आहेत, त्याच्यामुळे कुणाल कामराने काही अयोग्य केले असं माझं मत नाही। कुणाल कामराने जनभावना व्यक्त केलेल्या आहेत। मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं एकनाथ शिंदेबद्दल की त्यांच्याच काल कार्यकर्त्यांनी ठरवून दिलं की गद्दार आणि चोर म्हणजे एकनाथ शिंदेच। कारण काल तसं पाहिलं तर कुणाल कामरांनी नाव कोणाचंही घेतलं नव्हतं, मिरची लागायचं काही कारण नव्हतं, पण हे जे कार्यकर्त्यांनी त्यांच्या टोळीने ठरवलं की अरे आपला बॉस गद्दार आहे, आपला बॉस चोर आहे। तर सरकारने या कॉन्ट्रोवर्सीवर आपली प्रतिक्रिया दिली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की व्यंग करा, अपमानित करू नका। गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे 2024च्या निवडणुकीत राज्याने दाखवलं आहे। स्टँडअप कॉमेडी करण्याचा कोणालाही अधिकार आहे, पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही आहे। खरं म्हणजे कामराला हे माहिती पाहिजे की महाराष्ट्राच्या जनतेने 2024 साली कोण गद्दार आहे आणि कोण खुद्दार आहे हे दाखवून दिलेलं आहे। कोणाकडे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विरासत गेली हे जनतेने ठरवलेलं आहे। त्यामुळे अशा प्रकारे खालच्या दर्जाची कॉमेडी करून आणि राज्यातल्या माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री, राज्यातले वरिष्ठ नेते ज्यांच्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदर आहे त्यांच्याबद्दल अशा प्रकारचा अनादर
करण्याचा कोणालाही अधिकार नाही, हे अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही जरूर कॉमेडी करा, तुम्ही व्यंग करा, पण जर अपमानित करण्याचं काम जर कोणी करेल तर हे सहन केलं जाणार नाही. हे अतिशय चुकीचं आहे. कामरांनी माफी मागितली पाहिजे आणि ते जे संविधानाचं पुस्तक दाखवत आहेत त्यांनी जर संविधान वाचलं असेल किंवा संविधानाची त्यांना जर माहिती असेल तर संविधानानेच सांगितलेलं आहे की स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही, दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही. आणि म्हणून आमची मागणी आहे की त्यांनी या ठिकाणी माफी मागितली पाहिजे. कुणाल कामरा याच्या कॉन्ट्रोवर्सी नंतर विरोधकांनी फ्रीडम ऑफ स्पीचचा मुद्दा उपस्थित केला की विरोधकांना बोलण्यापासून रोखलं जात आहे. तर सरकार म्हणत आहे की फ्रीडम ऑफ स्पीच मध्ये काही बंधने आहेत, कुणाला कुणाचा अपमान करणे फ्रीडम ऑफ स्पीच नाही. अशात या कॉन्ट्रोवर्सी नंतर सरकारवर टीका करणे योग्य आहे की नाही यावर राज्याचं वातावरण तापेल यात काही शंका नाही.